हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण ज्या पोर्टक्स ब्लाऊज बॅक पार्टची जी कटिंग केली होती ती आता आपण या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. हे बघा, आपण काल ज्या व्हिडिओमध्ये सर्व मापे वगैरे सर्व बघितले होते ते आता आपण फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. इथे मी न्यूजपेपर घेतला आहे, फोल्ड बाजू माझ्या साईडने. आता आपण सर्व मापे टाकून घेऊ. स्ट्रेटच आहे माझं, त्यामुळे मी स्ट्रेट लाईन काही घेत नाही आहे, कारण न्यूजपेपर स्ट्रेट आहे. त्यामुळे तुमचं जर थोडंसं वाकडं तिकडं असेल तर तुम्ही स्ट्रेट लाईन घेऊन घ्या. आता हे बघा, आपलं शोल्डर आहे 15.5. 15.5चा 15.5ला 2 भागायचं म्हणजे, तर आपण इथं 7.25 मार्किंग करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे आपल्याला. कंपल्सरी सर्वांसाठी डाऊन जाणे 1 इंच आणि इकडनं फोल्ड बाजूकडून 2.5 इंच. कोणत्या पण साईजसाठी सारखंच आहे. तर हे बघा, अशी लाईन ओढून घेते मी पट्टीनं. त्यानंतर हे जे 2.5चं मार्किंग केलं आहे तिथं अशी तिरपी लाईन जोडून घेते आहे. बघा, अशा पद्धतीनं. त्यानंतर इथून आता आपल्याला आर्म होल टाकावं लागेल, कारण आपल्याला चेस्ट लाईनची मार्किंग करण्यासाठी. तर त्यासाठी हे बघा, आपण इथं पुन्हा एकदा मी हा डीप नेकचा फॉर्म्युला सांगते तुम्हाला, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टला जो वापरला तोच फ्रंटला देखील आपल्याला वापरायचा आहे. दुसऱ्या लाईनमधला बघा, चेस्ट भागिले 6 प्लस हाफ इंच. तर आपण इथं 7.5 नाही 7.25 मार्किंग करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे. चेस्ट आपली 40 आहे, 40ला 6ने भागून आणि त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपण चेस्ट लाईनची मार्किंग मापे टाकणार आहोत. हे बघा इथे. तर त्यासाठी आपली चेस्ट 40 आहे, फ्रंट पार्टला आपण 1.5 इंच कंपल्सरी लूजिंग देतो सर्वांसाठी. तुमचं माप कोणतं का असेना, पण तुम्हाला 1.5 इंच डीप नेकला लूजिंग द्यायचीच आहे कंपल्सरी. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपण इथं लूजिंग 1.5 इंच देऊन त्याला 40ने भागायचं आहे. आणि हे बघा, आता आपण इथं असे 10.5च्या वरती 1 लाईन इतकं मी इथं असं मार्किंग करून घेते आहे चेस्टचं. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित टेप ठेवून घ्यायचं आहे. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन द्यायची. अशा पद्धतीने चेस्टचं मार्किंग झालं आहे. आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग फ्रंट पार्टला द्यायचीच आहे. हे बघा, हा फ्रंट पार्ट आहे. 1.5 इंच चेस्टमध्ये म्हणजे छातीमध्ये पण लूजिंग दिली. त्यानंतर हे बघा, आता इथून आपलं जेवढं मायनस होतं आहे तेवढंच मायनस इकडे देखील करायचं. पण त्या अगोदर आपण शोल्डर चार्ट बघून घेऊ. हे बघा, 2.5 इंच रेडी शोल्डर आहे. हे बघा, फ्रंटचा नेक आहे आपला 6.5 आणि गोलच राऊंड आहे आणि शोल्डर 2.5 आहे. आता इथं आपल्याला शोधायचं आहे आपलं कुठे येतं. हे बघा, 6 ते 7 मध्ये येतं आहे. त्यानंतर हे बघा, आणि राऊंड नेक 2 इंच मायनस करायचं आहे आपल्याला शोल्डरमधून. तर हे बघा, अशा पद्धतीने 15.5 आपले शोल्डर आहे, त्याच्यातून 2 इंच मायनस करायचं. 13.5 राहिलं, त्याला 2ने भागायचं. तर हे बघा, इथून अशा पद्धतीने टेप ठेवून 5.25 आपण मार्किंग करून घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा, छातीच्या लाईनवर देखील 5.25 मार्किंग करून घ्यायची. 13.5चं निम्मा भाग 5.25 होतो. वरती देखील 5.25 मार्किंग केली मी आणि छातीच्या लाईनवर देखील 5.25 मार्किंग केली. आता हे बघा, या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. अशा पद्धतीने टेप ठेवून सेंटर काढायचं आहे. सेंटरपासून आतमध्ये 2 लाईन इतकं यायचं आहे, म्हणजे 0.25. हे बघा, 2 लाईन इतकं मध्ये यायचं आहे. आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी.
हे बघा क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला 1 इंचावर. बॅकला आपण 1.25 केली होती कारण आपली प्लस साईज आहे, त्यामुळे 1 इंचावर मार्किंग करावं लागेल. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आर्म होल व्यवस्थित फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची अशा पद्धतीने. हे बघा व्यवस्थित जसं सेट होतंय तसं सेट करून आपल्याला मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने देखील देऊ शकता, पण मी तर फ्रेंच कर्वनी देते अशा पद्धतीने. हे बघा आता आपल्या आर्म होलची मार्किंग झाली आहे. आता हे बघा या शोल्डरचा आपण मध्य काढणार आहे कारण आपल्याला उंचीचे ते माप टाकायचे, त्यासाठी हे बघा अशी तिरप्या लाईनचा सेंटर काढून घेतला आहे मी. पण बॅक पार्टची उंची सरळ लाईन पासून घेतो आणि फ्रंट पार्टची शोल्डरची लाईन असते तिरपी त्यापासून घेतो. हे बघा अशा पद्धतीने सेंटरवर टेप ठेवून गळ्याचं मार्किंग करायचं आहे 6.5 इंचावर. हे बघा 7 वर घेते मी, अर्धा इंच थोडंसं जास्त घेते. मायनस आपलं सेम आहे कारण आपला गळा 6 ते 7 म्हणजे असं दोघांच्या मध्ये होता, त्यामुळे 7 इंच जरी घेतलं तरी चालेल. तर हे बघा अपेक्स टू अपेक्स घेतलं आहे मी 11 वर, कारण की 10.5 होता, 11 मार्किंग केलं आहे आणि खालून 17 इंचावर मार्किंग केलं आहे कारण आपली ब्लाऊजची लेंथ आहे 15.5, पण फ्रंट पार्टला डीप नेकला कंपल्सरी आपण 1.5 इंच म्हणजे उंचीमध्ये वाढवतो. तर त्यासाठी 1.5 इंच मी प्लस केलं आहे त्याच्यामध्ये उंचीमध्ये. बॅक पार्टला 1 इंच केले, पण फ्रंटला आपल्याला 1.5 इंच कंपल्सरी करायचं आहे. त्यानंतर हे बघा अशी मार्किंग करून घेतली मी गळ्याची. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण आता जेवढं इथं मायनस झालं आहे तेवढंच इकडे देखील फोल्ड बाजूकडून आपण मायनस करणार आहे, कारण डीप नेकचं शोल्डर सरळ असतं, मायनस करावंच लागतं डीप नेक ब्लाऊजला. आपण पॅक नेकला मायनस नाही करते, पण डीप नेकला मायनस करावं लागतं. हे बघा अशा पद्धतीने मी स्केल ठेवून घेतली आहे आणि सरळ लाईन ओढून घेते. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा अर्धा इंच वरती आपल्याला अशी पट्टी ठेवायची आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला. आपला जर पुढचा गळा आहे तो ह्या पट्टीच्या जर खाली जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता मी अगोदर आपलं मायनस नाही होणार कारण आपल्या पट्टीच्या वरती, तर त्यासाठी. तर हे बघा इथं मी शोल्डरचं मार्किंग केले, खालून मी गळ्यावरून इथं देखील मार्किंग करून घेतलं आहे 3 इंचावर. आपलं शोल्डर 2.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 वर मार्किंग केलं आहे. त्यानंतर हे बघा असं पुढच्या गळ्याचा बॉक्स बनवून घेतला आहे मी अशा पद्धतीने. आता त्याला राऊंड शेप देऊन घेते असा आर्म होल सेट करून व्यवस्थित. पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. इथून आपल्याला थोडंसं 1 लाईन इतकं क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे बघा अशा पद्धतीने, कारण आपलं थोडासा पॉईंट बनतो त्यासाठी असं 1 लाईन इतकं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची अशा पद्धतीने. त्यानंतर आता ॲपेक्स टू ॲपेक्सचं माप टाकायचं आहे. 8 इंच आहे तर त्याचा अर्धा आपल्याला 4 इंच घ्यायचे. हे बघा इथं मी असं 4 इंचावर मार्किंग करते. कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने 3.5 वर मार्किंग करते, अर्धा इंच कमी घेतलं आहे आपण. त्यानंतर इथून पुढं आपल्याला टक्सचं मार्क करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता टक्सचं बघते मी चार्ट, कारण आपल्याला टक्सचे आपल्या साईजनुसार टक्स घ्यायचा असतो. तर हे बघा इथं टक्स चार्ट आहे. हे बघा आपली चेस्ट आहे ती दुसऱ्या लाईनमध्ये आणि वेस्टचा टक आहे आपला 3 इंचाचा आणि आर्महोलचा आहे 1.5 इंचाचा. हे बघा अशा पद्धतीने.
पण इथं माझं घेताना चुकलं होतं. आपण जेव्हा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करतो, नॉर्मल आपला टक्स 3 इंचाचा असेल तर त्याच्यातून म्हणजे किती पण असू द्या आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. माझ्याकडून ते राहिलं होतं. नंतर मी करेक्शन करून घेते. पण तुम्ही घेताना तुमचा जेवढं साईजनुसार टक्स असेल 4 टक्स ब्लाऊजला त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं. कारण आपण बाकीच्या इतर ब्लाऊजची कटिंग जेवढा टक्स आहे त्यानुसारच करतो, पण 4 टक्सला अर्धा इंच कमी करून करतो आहे. बघा आता मी इथं टक्सचं मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर कमरचं मार्किंग करते इथं मी. कमर आपली 9 इंच आहे. त्याच्यानंतर जेवढं टक्स मार्किंग आहे तेवढं आपल्याला पुढं मार्क करून घ्यायचं आहे. कारण ते टक्स मायनस होतो त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागतं. माझं थोडं बाहेर जातं आहे तर मी इथं पेपर अटॅच करून घेते आहे बघा अशा पद्धतीने. असं मार्किंग करून घेते. तुमच्या लक्षात आलं आहे ना, 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करताना जेवढा टक्स आहे, जर तुमचा 2.5 इंचाचा असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी करायचं आहे आणि 2 इंचच मार्किंग करायचं आहे. तुमचा किती पण टक्स असू द्या त्याच्यातून अर्धा इंच मायनसच करायचं आहे. माझ्या लक्षात राहिलं नव्हतं, पण मी नंतर करेक्शन करून घेतलं आहे. तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून घ्या. मी परत सांगते, व्यवस्थित ऐका, स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमची देखील चुकी होणार नाही. त्यासाठी हे बघा आता ह्या 2 लाईनचा आपण अगोदर इकडनं ही अशी तिरपी लाईन यायचं अगोदर सेंटर काढून घेऊ, कारण आपल्याला आकार द्यावा लागतो प्रिन्सेस कटचा. त्यासाठी खालच्या लाईनला हे बघा अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेतला आहे. त्यानंतर सेंटर काढते. त्यानंतर पुन्हा एकदा परत आपल्याला सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तेच मार्किंग मी खाली ड्रॉ करून घेते. खालच्या सेंटरपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता आपण याला अशा पद्धतीने तिरपी लाईन असं खाली जोडून घेऊ तिरपामध्ये. त्यानंतर इकडनं हे बघा असं जोडायचं. आपला जो 1 नंबरचं सेंटर आहे तिथून असं लाईन जॉईन करून घ्यायची आणि जिथं पॉईंट बनतो आहे तिथं व्यवस्थित आकार द्यायचा. आणि हे बघा आतमधून 1 लाईन इतकं मी असा आकार देऊन घेते. त्यानंतर आपल्याला आता दोन्ही लाईन चेक करायचे आहे. ही किती 6 इंच, तर ही देखील आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायची. व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला चेक करायचे अशा पद्धतीने. हे बघा 6.5 इथं 6वं मार्किंग करून घेते, कारण आपली लाईन 6.5 येते. जेवढं मायनस होतं आहे तेवढं मायनस करायचंच आहे आपल्याला. आता हे बघा हे अंतर जेवढं आलं आहे तेवढंच अंतर आपल्याला इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे बघा. त्यानंतर हे बघा मोंड्याकडे देखील हे बघा या लाईन फिटिंगच्या लाईन मी अर्धा इंच इथं मार्किंग करते. त्यानंतर इथे देखील बघा आपल्याला आता 4 टक्स जेव्हा प्रिन्सेस कट राहतं तेव्हा 1 इंच घ्यायचं असतं. इथं माझं चुकलं होतं तर मी नंतर करेक्शन करून घेतलं आहे. इथं जेवढा अर्धा आला आहे तिथं देखील अर्धाच घ्यायचं आहे, कारण आपण 4 टक ब्लाऊज हे करतो आहे कटिंग करतो आहे. तर 4 टक ब्लाऊजची जेव्हा आपण इकडनं टक्स देतो तर तेवढं मायनस होऊन जातं. तर त्यासाठी हे बघा इथं टक्सचं बघून घ्या तुम्ही वाटलंच तर. इथं 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. माझ्याकडून चुकलं होतं, मी 3 इंचाचा घेतला होता. पण पुन्हा एकदा मी करेक्शन करून घेते आहे. तुम्ही देखील व्यवस्थित मी चार्ट ठेवला आहे, व्यवस्थित बघून घ्या. तुमच्या साईजनुसारच टक्सची मार्किंग करा. कारण इतर आपण 1 टक्स त्यानंतर प्रिन्सेस कटला आपण जेवढं आहे तेवढं घेतो, पण 4 टक्सला जेवढा टक्स आहे त्यातून मायनस करतो आहे बघा. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी लाईन ओढून घेते. आता परत ह्या लाईनचं सेंटर काढून जसं आपण त्या लाईनवर मार्क केलं होतं त्याच पद्धतीने मी ह्या लाईनवर देखील मी परत पुन्हा का दाखवते आहे का तुमचं चूक होऊ नये त्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जाता येईल करून तुम्हाला व्यवस्थित कळेल. त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा तसेच सेंटर काढून खालच्या सेंटरपासून अर्धा इंच, त्याच्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित.
हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे. हे बघा जो आपण वरती नंबरचा सेंटर घेतला आहे त्याला अशी पट्टी जॉईंट करून अशा पद्धतीने सरळ लाईन तिरपी लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर जिथं पॉईंट बनत असेल तिथं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. चेक करून घेते मी 2 लाईन इतकंच बाहेर गेलं आहे का. त्यानंतर पुन्हा असं 1 लाईनमधून इतका शेप देऊन घेते बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा लाईन चेक करून घेते मी अशा पद्धतीने, कारण पुन्हा एकदा आपण नवीन आकार दिला आहे त्यासाठी. हे बघा पण आपलं तेवढंच येणार आहे. हे बघा तेवढंच आलं आहे हाफ इंच म्हणजे अर्धा इंच. इथे देखील आपण अर्धा आहे ना तर अर्धाच मायनस करायचे. माझ्याकडनं 1 झालं आहे पण तर पुन्हा एकदा मी करून घेते आहे, कारण आपण टक्स देणार आहे त्यामध्ये अर्धा इंच जातं. त्यासाठी खालून अर्धा इंचच करायचं आणि इकडनं 2 लाईन इतकं मायनस करायचं, कारण की इथं देखील आपलं टक्सचं 1 इंच वरती मायनस होतं. त्यासाठी इथं जास्त नाही मायनस करायचे. त्यानंतर हे बघा लाईन अशी ठेवून पट्टी अशी ठेवून आपल्याला लाईन ओढायची मोंढ्याचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने. बघा मी अशी पट्टी ठेवून घेतली आणि मोंढ्याचा आकार देण्यासाठी. आता हे बघा आता मोंढ्या इथं आपल्याला टक्स घ्यायचा. आता हा टक्स आपला किती होता 3चा होता ना, 2.5चा आहे ना, तर आपल्या म्हणजे पहिले आपण 3चा घेतला होता. आर्महोलमध्ये आपल्याला त्याचा हाफ करून 1.5 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे कंपल्सरी. त्यामुळे मी इथं 1.5 इंचाचा आर्महोलमध्ये टक्स घेते अशा पद्धतीने. दोन्ही बाजूनी जेवढं आहे तेवढं मार्किंग करून व्यवस्थित चेक करून घेते 1.5 इंच कुठपर्यंत आलं आहे. त्यानंतर हे बघा असे सेंटरला लाईन ओढून घेते. ही देखील ओढून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता हे लाईन पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे. 6 इंच आहे तर ही देखील तेवढीच आली पाहिजे. तर टेप बाहेर जातोय, बाहेर जेवढा जातोय तेवढा जाऊ द्यायचा आहे. तिथं मार्क करायचं आहे आपल्याला. आता हे बघा इथं आपलं अर्धाच इंच मायनस करायचं आहे, कारण आपण वरती टक्स घेणार आहे तिथं देखील अर्धा इंच मायनस होणार आहे. त्यामुळे आपलं 1 इंच बरोबर होणार आहे, कारण 1 इंच आपल्याला इथं मायनस करायचंच, पण आता टक्समध्ये अर्धा होणार आणि खालून आपण अर्धा मायनस केले. तर हे बघा असं सेंटर काढायचं आपला. जेवढं मायनस लाईन आहे तिथूनच स्टेप ठेवला आहे मी. त्या सेंटरपासून अर्धा इंच खाली जायचं आहे आपल्याला. अर्धा इंचाचं परत पुन्हा एकदा सेंटर काढून ती सेंटरची लाईन इथं अशी जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. हे बघा त्यानंतर इकडनं देखील सरळ लाईन अशी मी जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा हे बघा इकडनं 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. मी इथं दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अशी मार्किंग करते. त्या अगोदर आपल्याला बघा हा किती घेतला आहे आपण 2.5 इंचाचा. तर या टक्समध्ये देखील 2.5 इंचच गॅप राहिला पाहिजे. त्यासाठी मी हे बघा असं 2.5 इंचावर एक मार्क करते. इकडनं देखील 2.5 इंचावर मोंढ्याच्या साईडच्या टक्स 2.5 इंचावर मार्क करते, कारण पूर्ण टक्समध्ये 2.5 इंचाचा गॅप राहिला पाहिजे. जो इकडला आयहुक पट्टीकडला गळ्याकडला टक्स आहे त्या 2.5 इंचाचा अर्ध करायचं आहे आपल्याला. अर्धाच घ्यायचा आहे इकडे. तर 2.5 इंचाचा अर्ध झालं आपलं. हे बघा मी इथं अर्ध्या मार्किंग करते. 1.25 इंचावर मार्किंग करून घेतली या टक्सची. त्यानंतर बाजूने अर्धा अर्धा इंच. तर जिथं मार्किंग केली तिथूनच आपल्याला आता हे बघा लाईन ड्रॉ करायची आहे. बघा अशा पद्धतीने लाईन ओढून घेते. जिथं आपण 2.5 इंचाची मार्किंग केली तिथं अशा लाईन तिरप्या लाईन जोडून घेते अशा पद्धतीने. इकडनं देखील हे बघा अगोदर सेंटरची लाईन घेते इथे 2.5 इंचापासून. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता त्या 2.5 इंचात जिथं मार्क केलं आहे तिथं अशा साईडच्या लाईन देखील जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने.
हे बघा. तर पुन्हा एकदा मी चेक करून बघते आपलं बरोबर येतं आहे का लाईन, कारण आपल्याला दोन्ही लाईन सारख्या आल्या पाहिजे. तर बरोबर येतं आहे. हे बघा, दोन्ही लाईन चेकच करून घ्यायचे आहे आपल्याला, कारण कमी जास्त झाल्यावर आपलं तिथं जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा ते व्यवस्थित येत नाही. त्यासाठी अगोदरच चेक करून घ्यायची आहे लाईन. मोंड्यातली पण आणि कमरचा जो टक्स देतो त्याच्या देखील लाईन चेक करायच्या. हे बघा, आता नवीन आर्महोलसाठी मी असं इथं बॉक्स बनवून घेतला आहे. आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊ फ्रेंच काऊनी. अशा पद्धतीने बघा, फ्रेंच कर्व असा सेट केला आहे आणि आर्महोलचा शेप देऊन घेते मी इथं. अशा पद्धतीने बघा. हे बघा, आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर हे बघा, इथलं देखील टक्स आपण जोडून घेणार आहोत, जे 1.25 इंच मार्किंग केलं आहे तिथून. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला हे बघा, गॅप ठेवला आहे आपण जेवढा 2.5 इंचाचा. तर आता आपण क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करणार आहोत. तुमच्याकडे जर क्रॉसपट्टीचं मार्किंग असेल, तुम्ही म्हणजे लोअर चेस्टचं जर माप घ्यायला असेल तर हे बघा, वरतून असं क्रॉस ठेवून शोल्डरला ठेवून क्रॉसपट्टी जेवढं येईल तेवढं त्याच्यात 1/2 इंच प्लस करून घ्यायचं असतं. पण आता माझ्याकडे नाही आहे, तर मला क्रॉसपट्टी 2.5 इंचाची तयार ठेवायची. मी त्याच्यात 1/2 इंच प्लस करून 3 इंच अशी मार्किंग करून घेते आहे बघा. अशी खालून 3-3 इंच मार्किंग करून घेते. हे बघा, इथं मी 1.25 इंच घेतलं कारण वरती टक्स घेतला आहे ना, त्यामुळे हे बघा 3-3 इंच अशी मार्किंग करून घेते. कारण की मला तयार क्रॉसपट्टी 2.5 इंचाची पाहिजे आहे, त्यासाठी मी 3 इंच इथं मार्किंग करून घेते. ज्या लाईनपासून आपण मायनस केलं आहे तिथूनच मी मार्किंग करते. हे बघा, टेप बघू शकता तुम्ही मी कसा ठेवला आहे. हे बघा, अशा पद्धतीने 3-3 इंच क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेते मी. तुम्हाला जेवढे क्रॉसपट्टी तयार पाहिजे असेल त्याच्यात 1/2 इंच प्लस करून मार्किंग करायची. मी आता हे जोडून घेते. जसं क्रॉसमध्ये जाते आपल्याला तसं जाऊ द्यायचं आहे. नंतर व्यवस्थित आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा सर्व व्यवस्थित होऊन जातं. पण आता जसं होतं आहे तसं जाऊ द्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतली. त्यानंतर हे बघा, व्यवस्थित चेक करून घेते मी. ते आपलं जेव्हा तो आकार कट करू तेव्हा कटच होणार आहे. वर तुम्ही 1.25 इंच क्रॉसपट्टीचा आकारासाठी मार्किंग केलं आहे 1.25 इंचावर. तुम्ही 1/2 इंचावर देखील करू शकता. आणि हा फ्रेंच काऊनी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते अशा पद्धतीने. हे बघा, त्यानंतर आपली सर्व कटिंग झाली फ्रंट पार्टची, सॉरी ड्राफ्टिंग झाली म्हणजे मार्किंग झाली. आता मी कट करायला घेते. जिथून जेवढं मायनस केलं आहे तेवढंच कट करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित तुम्ही बघून घेऊ शकता. तुम्हाला दिसत असेल की मी कशी कटिंग करते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करायची. व्हिडिओ स्किप नका करत जाऊ ताईंनो. तुम्हाला हे छोटे छोटे मधले पॉईंट कळणार नाही स्किप करता जर बघितला तर. त्यासाठी स्किप न करता बघत जा. गळ्याची कटिंग करून घेते. आणि मी तर म्हणेल तुम्ही न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करा. कारण न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करून करून जेव्हा व्यवस्थित येईल तेव्हा डायरेक्ट तुम्ही अस्तर देखील कटिंगला घेऊ शकता. पण अस्तर खूप वेस्टेज जातं, त्यासाठी न्यूजपेपरच कटिंगला घ्या. हे बघा, त्यानंतर वरतून शोल्डरची लाईन कट करते. आर्महोल थोडा एक्स्ट्राचाच कट करते, कारण आपण जेव्हा तो टक्स व्यवस्थित मायनस करू, नवीन आर्महोलचं व्यवस्थित सेट करून घेऊ, आकार व्यवस्थित चेक करून घेऊ, तेव्हाच कट करू नवीन आर्महोल. त्यासाठी हे बघा, आता मी हा मधला प्रिन्सेस कटचा जो टक्स आहे तो कट करून घेते. आतमधला कट केला आहे मी. हे बघा, व्यवस्थित बघून घ्या.
त्यानंतर क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊ. हे बघा, व्यवस्थित बघून घ्या मी कशी कटिंग करते, तुम्ही देखील त्याच पद्धतीने करा. ते बघा, त्यानंतर या बघा, हा टक्स आपल्याला व्यवस्थित असे एकावर एक व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचे आर्महोल आपलं व्यवस्थित येते का. हे बघा, अशा पद्धतीने आपला आर्महोल नवीन आर्मचा शेप दिलेला जॉईंट होतो. हे बघा, अशा पद्धतीने आता मी हा कट करून घेते. थोडं एक्स्ट्राच कट करते मी. हे बघा, अशा पद्धतीने, कारण आपण जेव्हा शिलाईमध्ये टक्स घेऊ तेव्हा बरोबर व्यवस्थित होऊन जातं. हे बघ, तुम्ही बघू शकता मी कशी कटिंग केली, तुम्ही देखील त्याच पद्धतीने करा. आता फ्रंट पार्टची आपली एवढी कटिंग झाली आहे. आता आपण क्रॉसपट्टी घेतली. क्रॉसपट्टी जर आपण हे बघा न्यूजपेपर घेतला आहे त्यावर आपण वाढवून घेणार आहोत. हे बघा, मी अशा पद्धतीने जशी तिरपी जाते तशी जाऊ द्यायची आहे. टेन्शन घ्यायचं आहे, कारण ती व्यवस्थित जेव्हा शिलाई देतो तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित आपला तयार होतो. तुम्ही काही काळजी करू नका. जशी जाती तशी जाऊ द्यायची, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. 3 इंचाचा बेल्ट आहे का मी चेक करून घेते. आपला थोडं कमी जास्त कुठं एक लाईन इतकं झालं असेल तर पुन्हा चेक करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घेते. जिथं कमी आहे तिथं व्यवस्थित चेक करून वाढवून घेते. त्यानंतर आता क्रॉसपट्टी आहे तशी ड्रॉ करून घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची क्रॉसपट्टी आपल्याला. जशी तिरपी जाती तशी जाऊ द्यायची, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणशाल तिरपी जाती कशी होईल, तर ब्लाऊज तिरपा होईल. तसं काही नाही. जेव्हा तुम्ही ब्लाऊज फायनल लुक बघशाल तेव्हा तुम्हाला कळेल का जशी कटिंग केली त्याच पद्धतीने करा, आणि जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने सेम जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केली तुमचा देखील ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगसह शिवून तयार होईल. हे बघा, आता मी पूर्ण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतली अशा पद्धतीने. आता हे बघा, मी बाजूला घेते. आपलं कमरचं माप चेक करून बघायचं आहे आपल्याला. कमर आपली 36ची होती, तर 2 इंच शिलाई मार्जिनचा 11 आहे का. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं एक लाईन इतका फरक पडला आहे तर मी अशी ओढून घेते. त्यानंतर हे बघा, आई हुक पट्टीसाठी अर्धा इंच असं वाढवून घेते मी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने. त्यानंतर इकडनं देखील हे बघा अशी सरळ लाईन तिरपी लाईन ओढून घेते मी, खालून जॉईंट करून घेते, कारण हे आय पट्टीसाठी आपण अर्धा इंच वाढवले. त्यानंतर वरतून देखील आपल्याला जॉईन करण्यासाठी लागतं. आपण फ्रंट पार्टला वरच्या पार्टला जॉईन करतो त्यासाठी बघा मी शिलाई मार्जिन घेते अर्धा इंच असं वाढवून घेते इकडनं क्रॉसपट्टीच्या वरच्या भागातून. हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते मी इथं अशा पद्धतीने. हे बघा, आयुक पट्टीसाठी आणि वरतून जॉईंटसाठी असं अर्धा इंच वाढवून घेतले. आता क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायची आपल्याला.
अशा पद्धतीने मी सर्व कटिंग आता क्रॉसपट्टीची करून घेतली. आपली क्रॉसपट्टी आता आपण अस्तर जशी तशीच ठेवून मार्किंग करू. हे बघा अर्धा इंच आहे हुकपट्टीसाठी, वरतून जॉईंटसाठी अर्धा इंच. आता आपण हे बघा बॅक पार्टवर असे फ्रंट पार्ट ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा जशी मार्जिनची लाईन आहे त्यावरच व्यवस्थित सेट करायचं आहे, बघून घ्या तुम्ही. आता क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा इंच ऑलरेडी वाढवून ठेवलं आहे, त्यासाठी मी क्रॉसपट्टी हे बघा अशा पद्धतीने ठेवते. अर्धा इंच जेवढं वाढवलं आहे तेवढं असं वरती करून ठेवते मी, कारण ते शिलाईमध्ये जाणार आहे, ते यात येणार नाही त्यासाठी. हे बघा असं मार्किंग जेवढं क्रॉसमध्ये जातं आहे तेवढं मार्क करून घेते मी, कारण आपलं बाही जॉईंट करताना कमी जास्त पार्ट होऊ नये त्यासाठी व्यवस्थित चेक करून घेतलं आहे मी. असं आर्महोलचा बॅकचं मी परत असं सेट करून व्यवस्थित शेप देऊन घेते. अशा पद्धतीने हे बघा आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर खालून देखील हे बघा आपल्या अगोदर उंची चेक करून घ्यायची. इथे जेवढं मायनस झालं आहे किती 2 लाईन इतकं, त्या इकडनं तुम्ही 2 लाईनमध्ये 2 लाईन प्लस करून अर्धा इतकं मायनस करू शकता. पण वरतून आपल्याला उंची चेक करायची अगोदर. तर आपल्याला उंची तयार बॅकची किती लागते, 14 लागते, तर मी 1 इंच म्हणजे अशी 15 मार्किंग करते, कारण 1 इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, तयार 14 येणार आहे. त्यासाठी हे बघा अशी आता हे असं क्रॉसमध्ये जेवढं जात आहे तेवढं मायनस करून व्यवस्थित अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते. हे बघा आता कट करून घेते बॅक पार्टचं कटिंग. व्हिडिओ जरी मोठा होत असला ताईंनो, पण स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे सर्व. जिथं काही व्यवस्थित तुम्हाला काही अडचण येत असलं तर कमेंट करून नक्की विचारा. पण स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे तुम्ही, म्हणजे कटिंग करताना अडखळणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत जा, म्हणजे तुम्हाला देखील असे मधले छोटे छोटे पॉईंट आहे ते व्यवस्थित समजतील. कारण जर समजले नाही, तुम्ही जर डायरेक्ट व्हिडिओ स्किप करता बघितला तर तुमची ब्लाऊजची फिनिशिंग छान येणार नाही. कारण खूप काही असे बारीक सारीक पॉईंट व्यवस्थित सांगितले, ते तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थित बघा, कटिंग करा. तर असा आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. आता आपण पाठीमागच्या गाड्याचं देखील मार्किंग करू. अगोदर शोल्डरचं मार्किंग करू. 2.5चं शोल्डर आहे, 3.5 मार्किंग केलं आहे, 1 इंच शिलाई मार्जिन घेतली. बॅकचा टक्स आपला किती आहे, तर वरतून अगोदर मी गाळा 9.5 असं मार्किंग करते. देखील चेक करून घेऊ शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने बॅकचा टक्स जो मी असं मार्किंग करून घेते. खालून 2.5 इंचावर किंवा वरतून जेवढं शोल्डर आपलं गळारुंदीचं माप आलं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. 3.25 आलं आहे. आता हे बघा असा बॉक्स बनवून घेते मी. बॅकचा आपला राऊंडच शेप आहे, असा आकार देऊन घेते अशा पद्धतीने. त्यानंतर कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. आता बॅकचा गळा कटिंग केला आहे मी. आता बाहीसाठी आपल्याला आर्महोल, बॅकचा आर्महोल चेक करून घ्यायचा आहे. वरतून अर्धा इंच सोडलं आहे आणि बॅकचा आर्महोलचा राऊंड मी असं व्यवस्थित चेक करून घेते. आहे बघा अशा पद्धतीने, कारण आपल्याला बाहीची कटिंग करायची. 11.5 इंच आला आहे. फ्रंटचा देखील मी चेक करून घेते. त्यासाठी हे बघा हा टक्स आपला मायनस होणार, शिलाईमध्ये जाणार आहे, त्यासाठी मी अगोदर असा व्यवस्थित एकावर एक ठेवून पिन लावून घेते, कारण तो मायनस होणार आहे, आपल्या शिलाईत जाणार आहे. तर आपल्याला बाहीची कटिंग व्यवस्थित यावं, परफेक्ट यावं, त्यासाठी वरतून अर्धा इंच सोडून देते मी आणि फ्रंटचा आर्महोलचा राऊंड आहे तो चेक करून घेते किती इंच आला आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. 11 इंच आला आहे. बॅकचा आपला 11.5 ला आहे, फ्रंटचा
11ला आहे. आता आपण बाही कटिंगला घेऊया. आता हे बघा, हा मी न्यूजपेपर घेतला आहे बाही कटिंगसाठी. फोल्ड बाजू आहे. फोल्ड बाजूकडून आपण अगोदर मी लिहून घेते 11.5 आणि फ्रंटचा 11. तर हे बघा, फोल्ड बाजूकडून 7 इंचाची बाही आहे आपली. तर मी 1 इंच प्लस करून 8 इंचावर मार्किंग करते. कॅप हाईटसाठी 3 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर हे बघा, जेवढा बॅकचा जो राऊंड आला होता 11.5 मार्किंग करते. आणि आपण आतमध्ये जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी घ्यायची. तुम्ही 1.5 इंच गेलं असेल तर 1.5 इंच करा. मी 2 इंच घेतली, मी 2वर मार्क करते. हे बघा, 9.5 अशी आतमध्ये शिलाई मार्जिन 2 इंच मार्क करून घेतली. सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. इकडे देखील सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर त्या 2 इंचापासून अशी तिरपी लाईन आपल्याला जॉईन करायची आहे बघा, अशा पद्धतीने. ज्या आतमध्ये शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलं होतं आपण, तिथून हे बघा अशी या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे बाहीचा आकार देण्यासाठी. हे बघा, मी सेंटर काढून घेते. त्यानं 1 इंच इथून आकार देण्यासाठी सरळच ठेवायचं आहे. दंडघेर आपला 7 इंच आहे. शिलाई मार्जिन 2 इंच. असं 9 मार्किंग करते मी दंडघेरची. शिलाई मार्जिन घेतली, त्याच्यात 2 इंच. आता बाहीचा आकार देऊन घेते. सेंटरपासून आपल्याला खाली असं खाली जाऊन असं कर्व शेपमध्ये बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बाईचा. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला देखील जमेल. फक्त प्रॅक्टिस लागते. प्रत्येक गोष्टीला जर प्रॅक्टिस केली ना तर ती आपल्याला परफेक्ट यायला जमते. हे बघा, फ्रंटचा देखील देऊन घेतला आहे. दोघांमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवला आहे. आता आपल्याला जे बॅकचा घेतला होता आपण जो मोंढ्याचा राऊंड, तो इथं आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. बॅकच्या आकारावर ठेवून किती आला होता आपला बॅकचा मोंढ्याचा राऊंड 11.5. तर मी तर 11.5 मार्किंग करते अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रंटचा आपला किती आला होता 11 इंच, तो 11 देखील आपल्याला चेक करून घ्यायचा आहे फ्रंटच्या बाहीच्या आकारावर ठेवून. हे बघा, इथं 11 इंच आले. दोघांमध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे. तर त्यांचा सेंटर काढून आपल्याला दंडघेरला जॉईन करायचं आहे. त्या दोघांचा मी सेंटर काढला आहे. नंतर सेंटर आपल्याला दंडघेरला असं जॉईन करून घेतलं आहे. बघा, अशा पद्धतीने. तर बाईची पूर्ण ड्राफ्टिंग झाली. मी आता कटिंग करून घेते. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे तुम्हाला देखील समजावं. त्यासाठी तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग एकदम खूपच छान येते. त्यासाठी हे बघा, आता बाईची पूर्ण कटिंग करून घेतली मी. बॅकचा आकार कट केला आहे. आता फ्रंटचा देखील कट करून घेते अशा पद्धतीने. फ्रंटचा आकार कट करून घेते. स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हे बघा, आता सर्व पॅटर्न मी तयार करून घेतले. आता हे अस्तर ठेवून आपण कट करणार आहोत. ते पुढच्या भागात दाखवेल मी तुम्हाला कशी कटिंग करायची व स्टिचिंग करायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट देखील करा. शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.